या टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. वेळेचं बंधन आहे. विनंती आपणास 10:54 ला पहिला बॉल पडलाय, याची नोंद घ्या आपण. स्वप्नीलची गोलंदाजी मैदानात एक चुरस धरून निर्माण करते, कारण पहिले 2 बॉल अप्रतिम फेकले होते. व्हेरिएशन बॉल मध्ये जरूर आले. फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न. यावेळी वन डाऊनच्या विकेट वरती शुभमा बॅटर पाहायला मिळालाय. अंदाज जरूर घेतला त्याने स्वप्नील गोलंदाजाचा. फटका लगावण्याचा प्रयत्न होता, ताकदीने फटका जरूर लगावला, पण तो आपल्या पाळोत्रू मध्ये. यावेळी फिल्डिंग चांगली सजवली ती गोलंदाज स्वप्नीलने. कल्पेश कालोखे यांच्याकडून मालेगाव टीमला मात्र शुभेच्छा आल्या. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी. मॅनेंडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही विचार करायला गेलं तर इथे मोठ्या धावा येणं अपेक्षित असतं. ओपनिंग बॅटर असतात, ब्लास्ट घडवायचे असतात. तदनंतर आपण पाहतोय गोलंदाज तितक्याच ताकदीचा असतो, आणि इथे धावा जर चांगल्या आल्या तर मात्र तुमचा पुढील प्रवास अगदी सुरळीत होतो. परंतु या क्षणी या धावा रोखल्या गेल्या गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. लास्ट बॉल ओव्हरचा, आणि या क्षणी लॉंग ऑफचा खेळाडू बॉल खाली जरूर येईल. आणि इथे मात्र फंबल पाहायला मिळत होतं. थोडस उशिराने मात्र बॉलला कॅरी केलं गेलं, आणि त्याच्यानंतर फेकी मात्र उशिराने झाली, आणि इथे 2 धावा येतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणि धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एका विकेटच्या नुकसानीअंती 6 आकड्यावरती. टेक्निकल टीम आपण पाहतोय केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तदनंतर आमच्या स्कोररच्या भूमिकेत संकेतजी भगत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल आपण पाहतोय हरेश कराले, संदीप शिनारे, ज्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव. परंतु या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. यावेळी गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार होईल. तन्मय चला, विलंब करू नका. मी पहिलेच सांगितलंय अगदी 1 मिनिट लेट आहात मालेगाव टीम. सातत्यपूर्ण तुम्हाला या गोष्टी सांगणं आता मायक्रोफोन वरती भाग पडतंय. तन्मयचा पहिला बॉल समोर आपण पाहतोय दिनकर तलपे. उचलण्याचा प्रयत्न टॅप करून केले गेलाय. इथे सिंगल जरूर येईल. फिल्डिंग होईपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 2 धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ जरूर झालाय. सिलियॉन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत होता. त्यानंतर आपण पाहतोय थोडीशी फिल्डिंग सजवण्यात दिरंगाई. मॅनेंडरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. राईट अप ओव्हर दी विकेट, आणि परतावा लागेल. यावेळी तलवार जरूर चालवली आहे, परंतु केलायचं होतं कव्हर रिजन मध्ये, आणि तिथेच फिल्डरनी कार्य तमाम केलंय. दिनकर तलपेला परतावा लागेल. गोल्डन विकेट मी तर म्हणेल. ज्ञानेश्वर लदगे बाद झाल्याच्या नंतर दिनकर तलपेला डाव सावरणं फार गरजेचं होतं, आणि असं असताना या ठिकाणी दिनकर तलपेची विकेट मात्र धोकादायक श्री गणेश तलपे ओढली संघासाठी. जबरदस्त मोठा हादरा लागलाय दिनकर तलपेच्या स्वरूपात.
8 धावा धावफलकावर. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. आणि याच अनुषंगाने आपण जर पाहायला गेलं तर इथे टू डाऊनच्या विकेट वरती निनाद कराल लेफ्ट हँडेड बॅटर. चांगला फटका यावेळी गॅप जरूर शोधले. तडम्यान रिझन मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल जातोय सीमारेखा पार. आल्या आल्या टोकलाय निनाद करालेने चौकार. परिस्थिती सध्या बदलत चालली आहे. स्टँडर्ड ज्याला म्हटलं जातं ते वाढवण्याकडे लोकांचा कल अतिशय पाहायला मिळतो. चांगला बॉल यावेळी मात्र उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तन्मयच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना अगदी टीम मध्ये संधी देण्याचं कार्य प्रत्येक संघ करताना दिसून येत आहे. श्री गणेश तळपे वडील संघामध्ये सुद्धा तितकेच बदल पाहायला मिळत आहेत. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 6 धावा 1 विकेट खर्च केली होती. परंतु हा बॉल हे दोन्ही बॉल डॉट आलेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय आणि या फटक्यातून मात्र धावा येतील त्या 4. सध्या तारणहार म्हणावा लागेल निनाद करालेला, कारण एक चांगली बॅटिंग लाईन त्यांच्या माध्यमातून मैदानावरती येते. 2 डॉट बॉल जरूर मध्यंतरी आले, परंतु या 4 बॉल मध्ये 2 चौकार आणि 8 धावा संघासाठी अद्यापपर्यंत त्यांनी कमावल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. 2 विकेटचं नुकसान. सांघिक कोड्यातला तिसरा षटक आणि वैयक्तिक दुसरा स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो मात्र स्वप्नीला गोलंदाज. मॅच कडे जाऊयात आपण. या ठिकाणी पाहतोय अगदी 2 षटकांच्या अंती 16 धावा धावफलकावरती. चांगला फटका यावेळी अगदी शुभमच्या बॅट मधून आलेला हा फटका पाहायला मिळतोय आणि या फटक्यावरती येतील 4 धावा. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना शुभमने लगावलेला हा मोठा फटका. खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. आशेची किरणे जागृत होत आहेत सध्या मी तर म्हणेल. अगदी आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी इथे धावा येतील या बॉल वरती. डॉट.
चांगला फटका यावेळी प्लाय केलाय बॉल वरती. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होईल. दुसरी धाव कन्वर्ट केली जाते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी आणि त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी थांबून ठेवलं होतं धावसंख्येला. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये एक चांगली फिल्डिंग, छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल या छोट्या खेळाडूची सुद्धा. इथे सिंगल जरूर आली आहे. स्वप्नील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे बॅटची कडा आणि तदनंतर आपण पाहतोय डी फाईन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय तो मात्र 4 धावांसाठी. इथे निनाद करालेची वन साइडेड बॅटिंग पाहायला मिळते. अफलातून मी तर म्हणेल सध्या तारणारा ठरला. शुभमच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला परंतु अद्यापपर्यंत निनाद करालेच्या बॅटमधून 3 चौकार हे संघासाठी तितकीच लाभदायक पाहायला मिळत आहेत. टोटल मात्र जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी निनाद करालेच्या बॅट मधून येतोय. आजच्या दिवसातला स्पर्धेतला पहिला सिक्सर, बिग ब्लास्ट. आणि त्याच्यावरती मात्र आता मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 33 आकड्यावरती. प्रति षटक आता 11ची सरासरी. पहिल्या षटकात आल्या होत्या 6 धावा. त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकात आल्या 12 धावा. दुसऱ्या षटकात आल्या 10 धावा आणि तिसरं षटक अगदी 4-5 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटच्या क्षणी षटकार आला आणि त्यानंतर मात्र या 17 धावा खर्च झाल्या. अफलातून फटकेबाजी निनाद करालेची. वन साइड आर्मी सध्या मैदानात पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर जर एकीकडे पाहायला गेलं तो जो स्वप्नील ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि त्याच स्वप्नीलला आता मात्र मोठी धावसंख्या देण्यास भाग पडला निनाद करालेने. 3 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावपळकावरती. चौथा षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. आकाश गोलंदाजीला आहे. समोर आपण पाहतोय पुन्हा एकदा रायटी लिफ्टी कॉम्बिनेशन आज श्री गणेश तलपे ओढोलीच्या मैदानात पाहायला मिळालं. तदनंतर एक चांगली बॅटिंग लाईन निनाद करालेची. एक उत्तम साथ मी तर म्हणेल शुभमची जो वनडाऊनच्या विकेट वरती आला होता अद्यापपर्यंत. हा चांगला फटका. इथे दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते कारण ही फार क्रिकेट मध्ये तथ्य तुम्हाला बाळगावं लागतं. तुम्ही संयम जितका ठेवाल तितकं तुमच्यासाठी क्रिकेट यशस्वीता देताना दिसून येईल. परंतु या क्षणी शुभमने पाहिजे तितका संयम जरूर ठेवला कारण अगोदरच्या काही बॉलचा विचार करायला गेला तर 7 बॉल शुभमच्या वाट्याला अगोदर आले होते जिथे एकच चौकार आला होता परंतु संघाच्या धावसंख्येत 11ची भर टाकली होती. परंतु इथे आता मोठा सिक्सर, एक ब्लास्ट पाहायला मिळतोय. भाऊ लदगे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. थोडासा बहुतेक
चांगला बॉल जुने जाणते प्लेयर आहेत आमचे सध्या बहुतांशी जर पाहायला गेलं एक बायची एक धावेल बहुतांशी भाऊ लदगेंकडे पाहायला गेलं तर आता नवनवीन चेहऱ्यांना त्यांनी संधी दिली आहे संघाचे आता मार्गदर्शक पाठीराखे म्हणून आता पाहायला मिळतात 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात चढता आलेख धाव संख्येचा 5 षटकांचा विचार करायला गेला तर अगदी श्री गणेश तलपे वडोली संघ सुद्धा ह्या 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा यशस्वी प्रयत्न करेल परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आता थोडस प्रोजेक्टेड स्कोअर कडे आपण लक्ष देऊयात प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार करायला गेला तर 48 धावा अजूनही धावफलकावरती दाखवण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे मात्र दुसरी धाव कंप्लीट जरूर होईल आणि या दुसऱ्या धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 42 या आकड्यावरती 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आकाश आता गोलंदाजीला आहेत आल्या आल्या मोठा फटका खाल्लाय तदनंतर इथे मात्र फटका फसलाय निनाद करालेचा फटका जिवारी जरूर लागेल परंतु संघासाठी जे करायचं होतं ते फार चांगलं करून गेलेत यावेळी विकेट येते विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट तिसरा हादरा लागला गेलाय तो मात्र श्री गणेश तलपे वडवली टीमला न्यू बॅटर मैदानात या षटकाचा विचार करायला गेलं तर आणखी 2 बॉल शिल्लक आहेत गोलंदाजीची दाद जरूर द्यावी लागेल फटके जरूर आलेत परंतु एकही अतिरिक्त बॉल अजूनही मैदानावरती फेकला नाहीये इथे डॉट आलाय या डॉटच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 42 या आकड्यावरती लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर षटकातला शेवटचा बॉल फटका जरूर सजवला जातोय सिंगल तर आली आहे प्रयत्न केले जात आहेत डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं या धावेला आपण पाहायला गेलं तर या 2 धाव्यांच्या मदतीने टोटल काहीशे पुढे सरकले 44 या आकड्यावरती 4 षटकांचा खेळ संपलाय 44 धावा प्रति षटक 11 ची सरासरी आहे 3 षटकांमध्ये जर विचार करायला गेलं तर 33 धावा धावफलकावरती होत्या परंतु या 3 षटकांचा आलेख फार चढता पाहायला मिळाला पहिल्या षटकात 6 द्वितीय षटकात 10 त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकात आल्या 17 धावा परंतु तदनंतर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी थोडा आलेख कमी ठेवला तो गोलंदाज आकाशने 11 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये लास्ट ओव्हर फर्स्ट इनिंग इथे मोठा ब्लास्ट जरूर पाहायला मिळतोय आणखी सिक्सर सध्या पाहतोय आपण राजेश गोलंदाजीला आले
धावपळकावरती आपण अनुभवतोय. अजूनही इनिंग ब्रेक साठी चांगले बॅटिंग पाहायला मिळतेय शुभम या बॅटर कडून. वन डाऊन ला आले होते, विकेट टिकवून ठेवण्याचं सगळ्यात मोठं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे येतील 4 धावा. षटकार चौकार आपण पाहतोय. चांगली आतिषबाजी सध्या शुभम या बॅटर कडून पाहायला मिळते. दर्जेदार बॅटिंग. आणखी एक चांगला फटका.